आहात मित्रांनो? आय होप मजेत असाल. करत आहे व्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये, मीराताई व्लॉगमध्ये. आपली मीराताई. सकाळची कामं सर्व आवरली. 10:30 वाजलेले आहेत. आज उठले बऱ्याच लवकर आणि रेंजच नाही आहे. कालचा व्हिडिओ अजून अपलोड झालेला नाही आहे. काय माहिती इकडे रेंजच लवकर येत नाही आहे. आता बघा हे म्हटलं जास्त अडचण होण्यापेक्षा बसल्या बसल्या काढून काढावं म्हटलं. हे बसल्या बसल्या आपले ब्रुनो शेट पण कसे येतात बघा लगेच. ब्रुनो शेटला आज काय झालं माहिती का? काल तळीला नाटकं केली जेवताना. तर मी काल त्याला भाकरी दिली सकाळी, फक्त चिकन ना म्हटलं जरासं थोडंसं उकळलं की लगेच मी त्याला दिलं. म्हटलं भूक लागली असं, त्याला शिजेपर्यंत थांबले नाही. अक्षरशः ते खाल्लंच नाही. त्याला काय मी त्याला चव नसल लागली, काय नसल लागली. संध्याकाळी मी म्हटलं आता मी काय तुला हेच देणार आहे परत, पण तो एवढं मन लावून जेवला नाही आहे. 1-2 घास खाल्ल्यासारखं केलं. मी समजून गेले. मी म्हटलं ह्याला दुसरं दिलं की खाईन, आता हेच खाऊ दे. पण लय जिद्दी आहो, नाही अक्षरशः त्याने खाल्लंच नाही. मला वाटलं आता खाईन मग खाईन, त्यामध्ये माझं पण राहून गेलं. अक्षरशः त्याने काहीच खाल्लं नाही बरं का. सकाळी उठल्या उठल्या कालचा थोडासा भात होता, त्याला कालचा थोडासा भात दिला मी. आणि पुन्हा मग 9 वाजता चांगली 1-1.5 भाकरी होती आणि ते कालचं उकळवलं असं आणि त्याला दिलं. गरम केलं आणि त्याला दिलं. मग चांगले 1.5-2 भाकर ब्रुनोने खाल्ली. ब्रुनोचं झालं. आत्ताशी माझा स्वयंपाक झालेला आहे. आता ते काय थोडंसं वाट्यावरती भरणी टाकतात. म्हटलं मी इकडे जरा मोबाईल घेऊन फिरते, म्हणजे व्हिडिओ अपलोड होतील, रेंज येईल. फार अडचण आहे ह्या व्हिडिओ अपलोडची. शूट करायचं पण एवढं हे नाही आणि एडिट पण होतं, पण अपलोडच उशिरा होतं. मित्रांनो, तुम्ही कसे आहात? तुमचं काय चाललेलं आहे? तुमच्याकडे पाऊस पाणी कसा आहे? आमच्याकडे पाऊस सुरू झालेला आहे. पाऊस सुरू झालेला आहे. हे असे एवढं गवत मी काढते. असं डायरेक्ट हे कुठून ह्याचं बी आलं काय माहिती. हे लयच विचित्र गवत आहे. हे बी कुठून आलं तेच काय समजत नाहीये. मित्रांनो, सगळं आपण इकडून असं सगळं आता हे बघा क्लिअर झालं. हे सगळं शेत क्लिअर झालं. आपण इथला सगळा काँग्रेस उपडला, म्हणजे कुठं आलेलं काही ढिगारा तिकडं नेऊन टाकला. आता हा एवढा एक ढिगारा राहिला, त्याच्या पुढे पण एक ढिगारा राहिलेला आहे. आज आपण सगळा मधला काँग्रेस उपटून टाकला बघा, काय ठेवलं नाही. मित्रांनो, दुपारचे 3 वाजले, 3:15-3:30. खाली जास्त जाऊ दे नका, ते बडबड करेन. त्याला पाणी द्या. तिथं पाणी आण, तुला दिलं ते पाणी दिले, तिथं पाणी दिले. तुला एक काम केलं माहिती आहे आम्हाला. हां, तिथं खाली जाऊ देऊ नका जास्त. 3 वाजलेले आहेत, पण मला चहा प्यावासा वाटला. आणि सगळं थोडं कुठेतरी असं काँग्रेस राहिलेला आणि बाजूचं सगळं एक कुठल्या प्रकारचं गवत येते. लगेच त्याला लगेच बी येतंय. ते गवत जास्त शेतामध्ये पसरतं, म्हणून मी हे बघा हे असं असतं काहीतरी. काय लागलं हे? लांडग्याचं बी. लांडग्याचं बी होतं. चहा प्यायचा आता मला. शेतावरच चहा आणला. आमचं काय जास्त लांब नाही बघा. हे उंबर आहे आपलं. याचं आपले थोडीफार सेवा घडते, आपली घडती तेवढे करते मी. आता माझ्या लक्षातच राहत नाही. 2 गुरुवार मी सारवलंच नाही. हे बघा आपली वस्ती कुठे आहे. आपले घुंगरू पण आणले चरायला. ते बघा त्या चिंचेच्या झाडाखाली आपली तिथे वस्ती आहे आपली. ते बघा ती आपली वस्ती दिसतेच ना, ते बघा ते. हां, आणि इथं आपली विहीर आहे. ही हे ना झुडूप, हे बारकं हे टेकड, ही आपली विहीर आहे. आणि दाराच्या पुढे एक पोर आहे आपला. दुपारी काय जेवण वगैरे जेवत नाहीये. असं बायका वगैरे असल्या ना, आता खुरपायच्या टायमाला मग जेवू. आपल्याला जमतच नाही त्या बायकांच्या बरोबर, कारण का ते
11 वाजता येणार, 12 वाजता लागणार शेतावर कामाला. तोपर्यंत आपल्याला आपण 2-3 तासच आपलं काम होतं. आपण सकाळीच 9-1 वाजता झोपून जातो कामाला. सकाळी लवकर झटकारलं ना दुपारी आराम करायला भेटतो, वेळ भेटतो शेतामध्ये पण. मग तरी पण नाविलाजाने करावं लागतं त्यांच्याबरोबर. थोड्या दिवस असतं, 2-4 दिवस, 4-8 दिवस. अशा प्रकारचं आमचं शेतातलाचा चहा. पलीकडे तिकडे ती मक्का एवढे आली ना, ती मक्का आपली पण आली असती पण नाही पेरली. पण आता त्याच्यामध्ये भरपूर गवत होईल. आता वापशावर आपली पेरणी क्लिअर झालं बघा. रानात कुठंच काँग्रेस नाही. हे झाड आहे ना, हे बांधायचं इथून सरळ इकडं भरपूर असं मध्ये काँग्रेस वगैरे होता. सगळं उपटून काढला मी अगदी बसून. मित्रांनो, आता आपल्याला वांग दिसले बघा. आपण एक वांग इकडे दिसलेले आहे आपल्याला. वांग्याला फार काठी आहेत, सांभाळूनच तोडावं लागते. हे पहा, आता आपण अजून शोधूया काही वांगे मिळतात का. इथे एक वांग आहे, फार माती लागली याला. आपण ह्याला धुवून घेऊया. मला काही वांगी तोडायला वांग्याचं काटं जर हातात रुपला ना तर तो दिसत नाही बरं का. हे पहा, हे एक वांग भेटलेलं आहे आपल्याला. 2 झाली. ही वांग्याची कटिंग केली. आपली शुभ्रा रोज 1-2 झाडं वांग्याची खाते बरं का. सुटली ना की ती वांग्याकडेच पळते. हे बघा, काल शुभ्रा आपली सुटलेली. हे शुभ्राने कसं केलंय बघा. हे आता आपण ह्याला मी माती लोटते बरं का ह्याला. इथे एक वांग आहे. एवढी 3 वांगी निघाली. एका भाजीची आपल्याला वांगी मिळाली आहे. किंवा ह्याचं भाजून आपण भरीत करायला वांगी ही छोटी आहेत. मित्रांनो, हरिपाठावरनं आले, आंघोळ वगैरे केली, हरिपाठाला गेले, हरिपाठावर आले. आता जेवण करायचं आपल्याला. ब्रुनोचं जेवण झालं, दिलं ना जेवायला. ब्रुनोचं जेवण झालेलं आहे. आता आपल्याला जेवायचं. पहा, संध्याकाळचे वाजलेले आहे 9:10. 9 वाजून 10 मिनिटं. नाही 9ला 10 मिनिटं कमी आहेत. आता जेवणाची वेळ झालेली आहे. चला तर मग जेवण करूया. आता जेवणामध्ये काय आहे, भात आहे, बेसन केलेलं आहे मी, बेसन भाकरी, मिरच्या तळलेल्या आहेत आणि पापड आहे. आता संध्याकाळी मी एवढंच केलंय. 2 माणसं आहेत, काय करणार. मित्रांनो, या जेवायला. बेसन खूप छान, खूप दिवसातनं केलंय. खूप महिन्यातनं म्हटलं तर चालेल. हे मित्रांनो, जेवण पण झालेलं आहे. आता पहा किती वाजले आहेत. 10 वाजायला 10 मिनिटं कमी आहेत. 1 तास झाला. आपल्याला जेवण पण झालं, सगळं आवरून झालं. आणि मी आज खूप थकलेले आहे, कारण का मी दुपारी जरा पण आज झोपलेली नाही आहे. त्याच्यामुळे आता मी चालले झोपायला. ब्रुनो आणि बाहेर शेडमध्ये असतात. ब्रुनो बाहेर शेडमध्ये. ब्रुनो लय आगाऊपणा करतो, येत नाही घरामध्ये. आज मी फार थकलेली आहे, जरा पण दुपारी झोपले नाही आहे. किती पण पाऊस पडू द्या, पंख्याशिवाय झोपच येत नाही आहे. कूलर नाही तर पंखा काहीतरी चालूच पाहिजे. व्हिडिओज अपलोड होत नाही, काय माहिती काय. आता नवीन पावसा पाण्याचं काय ते रेंज नसते, काय नसते. सकाळपासून मी व्हिडिओ अपलोड करते. सकाळी 8 वाजता अपलोड करायला घेतला. संध्याकाळच्या 5:30-6ला काहीतरी अपलोड झाला. एवढा वेळ झाला बघा. सकाळच्या 8 ते संध्याकाळी 5 एवढा वेळ लागला एक व्हिडिओ अपलोड व्हायला. नाहीतर माझे व्हिडिओ पटापट येतात. काहीतरी मोबाईलचा इश्यू असेल तरच माझ्या व्हिडिओला लेट होतो. तर मित्रांनो, आजचं जे काय आजचं दिवसभराची रुटीन थोडं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला काय तुमच्या कमेंट येत नाही. आणि एक सांगावंसं वाटतं यूट्यूबवाले बाबांना, हो यूट्यूबवाले बाबा, जरा आमचे पण व्हिडिओ व्हायरल करा. आमचे
व्हिडिओ व्हायरल करायला काय तुम्हाला हिमताप येते का? सगळ्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात, माझा व्हिडिओ व्हायरल होत नाही. व्हायरल करा माझा व्हिडिओ. आणि मित्रांनो सर्वांना गुड नाईट. मी मिऱ्याताई आता रजा घेते व इथेच थांबते बघा, डोळे पण माझे लाल करे. मी तुमची मिऱ्याताई इथेच थांबते, तुमची रजा घेते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. मस्त खा, स्वस्थ राहा, काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय बाय मित्रांनो.